लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नांदगावला आमदार सुहास कांदे यांचा स्तुत्य उपक्रम. भव्य रोजगार सोहळा संपन्न. बातमी नांदगाव येथून. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकारातून नांदगाव येथे भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमात त्यांच्या धर्मपत्नी सौ अंजुमताई सुहास कांदे यांचेही सक्रिय योगदान होते. प्रत्यक्ष मुलाखती घेऊन तब्बल 650हून अधिक तरुण तरुणींना ऑफर लेटर देण्यात आले, ज्यामुळे नांदगावच्या युवकांना रोजगाराची नवी दिशा मिळाली आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. किमान 12,000 रुपयांपासून ते 80,000 रुपयांपर्यंत मासिक वेतन असलेल्या विविध पदांसाठी सुमारे 50 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुलाखती पूर्णपणे मोफत घेण्यात आल्या असून निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ रुजू होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या प्रसंगी युवा सेना जिल्हा प्रमुख फरहानदादा खान, नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सागर हिरे, संयोजक रवींद्र देवरे, नाशिक, शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर सुपूर्द करण्यात आले. आतापर्यंत नांदगाव मतदारसंघातील 5,000हून अधिक युवक युवती नाशिक, सिन्नर, मुंबई, जळगाव आदी ठिकाणी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. 10वी, 12वी, डिप्लोमा व पदवीधर विद्यार्थ्यांना योग्य रोजगार मिळावा, पालकांना आर्थिक हातभार लागावा आणि तरुणांचे भविष्य उज्ज्वल व्हावे या हेतूने अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन सातत्याने सुरू ठेवणार असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, प्रकाश शिंदे, प्रमोद भावर, वाल्मिक जगताप सर, वाल्मिक टिळेकर, शेतन पाटील, दीपक पांडव, गुरुकुल विद्यालयाचे प्राचार्य झारखंडे सर, गणेश शिंदे तसेच महिला आघाडीच्या विद्याताई जगताप, संगीताताई बागुल, खुशाली सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. पायरी आहे एज्युकेशन, शिक्षण, जे तुम्ही पूर्ण करून आलात. दुसरी पायरी आहे रेफरन्स, परिचय, मेडिएटर, म्हणजे एक असा व्यक्ती ज्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाने आपल्याला जॉब अपॉर्च्युनिटी मिळू शकते. तसे इथे हे लोक आहे आपल्या जीवनामध्ये गुरु म्हणून आपल्या जॉब करिअरसाठी, की जे आपल्याला नेहमी अनेक रोजगार मेळाव्यांचं आयोजन करतात आणि आपल्याला नेहमी अनेक ठिकाणी मल्टिपल अपॉर्च्युनिटीज जे आपल्या प्रोफाईलला सुटेबल ते मिळवून देण्याचं काम करतात. म्हणजे दुसरी पायरी आहे गुरु. पूर्णपणे कांदे साहेबांची टीम असेल आणि पूर्णपणे जी आपली विधानसभा आहे आपल्या पक्षाचे, ते पूर्णपणे या ठिकाणी सकारात्मकने आणि अगदी मनापासून हे काम करत आहे. आमदार म्हणून जेव्हापासून झाले तर रवी भाऊंच्या माध्यमातून मनमाड असेल, नांदगाव असेल या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात आपण रोजगार मेळावे या ठिकाणी आयोजित केलेले आहे. ज्यावेळेस विधानसभेचं इलेक्शन होतं आणि रवीला मी सांगितलं तर रवी आपल्या माध्यमातून ज्या ज्या नोकऱ्या लागलेल्या आहेत त्या मुलांच्या घरच्यांना आपल्याला अप्रोच करायचं. त्यांनी 8,000 लोकांचे नाव मानलं. 8,000 मुलं कोणते आपल्या रोजगार मेळाव्याला उपस्थित होते हे का? नाही म्हणे. आज या तारखेला हे कुठं मुंबईला, कुठं चाकणला, रत्नागिरीला, नाशिकला आपल्या माध्यमातून मोठे मोठे पॅकेज घेऊन नोकऱ्या करतात. आव्हाड साहेबांनी सांगितलं या ठिकाणी सगळ्यात कमी स्केल असलेला 12,000 रुपयाचा माणूस या ठिकाणी त्यांना आवश्यक आहे आणि 1,20,20,00,000 रुपये म्हणजे 1000 पटीने त्यांच्याकडे दर्जेदार नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.